नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की श्रीमंतीकडे जाणारा मार्ग नेमका कसा असावा? यशस्वी संपत्ती निर्मितीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? आज आपण बोलणार आहोत संपत्ती निर्मितीसाठी पोर्टफोलिओ या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेवर, जो J.L. कॉलिन्स यांच्या द सिंपल पाथ टू वेल्थ या ग्रंथाच्या मध्ये सविस्तरपणे दिलेले आहे. प्रकरण क्रमांक 13 मध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचे योग्य संचयन कसे करावे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. संपत्ती निर्मिती म्हणजे फक्त पैसे मिळवणे नाही, तर ती टिकवणे आणि योग्य गुंतवणूक साधनांचा संच तयार करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. या प्रवासात सर्व अंडी एका टोपलीत ठेवा आणि विसरून जा हा विचार आपल्याला कसा मदत करतो हे आपण उलगडून पाहूया. जास्त गुंतवणूक करून कसे लवकर लक्ष्यपूर्ती करता येते आणि द वेल्थ ॲक्युम्युलेशन पोर्टफोलिओ कसा तयार करता येतो याची माहिती या व्हिडिओतून आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. संपत्ती निर्मितीसाठी पोर्टफोलिओ कसा तयार करायचा, गुंतवणूक साधनांचा संच कसा तयार करायचा. आपण मागील काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की गुंतवणूक विषयाची पायाभूत माहिती आपण कशी जाणली. आता आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्याचा उपयोग आपली संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी कसा करू शकतो हे या व्हिडिओतून जाणून घेऊया. मी तुम्हाला 2 पोर्टफोलिओ तयार करणार आहे आणि ते तुम्हाला कशी तयार करायची हे पाहून घ्यायचं आहे. प्रत्येक पोर्टफोलिओ आपण चर्चा केलेल्या साधनांचा म्हणजेच फंडाचा वापर करून तयार केलेला आहे. आधी मी माझ्या 24 वर्षाच्या मुलीला नक्की काय करायला सांगितले आहे ते तुम्हाला सांगतो. येथे लेखक आपल्याशी काय बोलतात ते पहा. ती गुंतवणुकीची कमी पर्वा करू शकत नव्हती. मी तयार केलेल्या फंडमध्ये जास्तीत जास्त भर घालणे आणि तो नीट व्यवस्थापित करणे इतकेच तिला करायचे होते. आतापासून पुढील काही वर्षांनी ती श्रीमंत झालेली असेल. ती अगदी शांतपणे गुंतवणुकीमध्ये कार्यरत राहिली तरी बाजारामधील इतर सर्वसामान्य 82% गुंतवणूकदारापेक्षा चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे. यालाच आम्ही द वेल्थ ॲक्युम्युलेशन पोर्टफोलिओ असं म्हणू शकतो. मग मी आणि माझी पत्नी आम्ही अर्धनिवृत्त जोडपे म्हणून कार्य करतो. ते मी तुम्हाला सांगतो कसे ते. आम्ही त्याला संपत्ती परिरक्षण पोर्टफोलिओ असं म्हणतो. तुमची वैयक्तिक परिस्थिती आमच्या कुटुंबापेक्षा वेगळी असण्याची शक्यता आहे, पण या दोन्हींचा पॅरामीटरचा वापर करून तुम्ही हे वापरलं पाहिजे. 5व्या आपल्या प्रकरणामध्ये म्हणजेच मागील काही व्हिडिओमध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे तुमच्या वैयक्तिक गुंतवणूक विचारांचे पुनरावलोकन तुम्हाला करावे लागेल, तरच तुम्ही या साधनांची तुमच्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या एखाद्या गोष्टीत रूपांतर करू शकता. सुरुवातीला पाहूया संपत्ती संचयन पोर्टफोलिओ म्हणजे काय. हा पोर्टफोलिओ मी माझ्या मुलीसाठी निर्माण केलेला आहे. त्याचे कारण देखील मी तुम्हाला इथे सांगतो. जर तुम्हाला गुंतवणूकदार म्हणून टिकून राहायचे असेल आणि भरभराट करायची असेल तर तुमच्याकडे 2 पर्याय असले पाहिजे. आपण याआधी सुद्धा पाहिलेलं आहे की विशिष्ट सल्ल्याचे अनुसरण आपण करू शकता. तुम्ही गुंतवणूक मालमत्ता व त्याचे विविध प्रकार गुंतवणुकीसाठी निवडू शकता. यामुळे तुम्हाला तुमचा गुंतवणूक प्रवास सुलभ करता येईल. लक्षात ठेवा की तुम्ही तरुण आहात, आक्रमक आहात आणि इथे संपत्ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला खूप काही संधी आहेत आणि त्यासाठीच तुम्ही येथे कार्यरत आहात. आपण FU मनी मिळवण्यासाठी सज्ज झाला आहात. आपण इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गुंतवणूक मालमत्ता म्हणजेच स्टॉक वर्गावर लक्ष केंद्रित करणार आहात. आपण हे प्रसिद्ध वाक्य एक ऐकले असेल की आपली सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नका, कारण धोक्याच्या क्षणी ती सर्व अंडी नाश पावतील. याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आधी बनवलेला आहे, जो आपण पाहिला नसेल तर जरूर पहा. आपण कदाचित हे सुद्धा ऐकले असेल की आपली सर्व अंडी एका टोपलीत ठेवा आणि त्या टोपलीवर अगदी बारकाईने पाळत ठेवा. माझे तर असे मत आहे की आपली सर्व अंडी एका टोपलीमध्ये ठेवा आणि त्याबद्दल विसरून जा. मित्रांनो, हे कसे ते आपण समजून घेऊया. गुंतवणुकीची मोठी विडंबना अशी आहे की आपण जितके जास्त लक्ष द्याल आणि आपल्या होल्डिंग्जची जेवढी छेडछाड कराल तितके आपल्याला कमी परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आपली बास्केट भरा, वाटेल शक्य तितके नवीन गुंतवणूक प्रकार त्यामध्ये भरा आणि उर्वरित वेळी त्याकडे दुर्लक्ष करा. असे करण्याने तुम्ही कदाचित श्रीमंत व्हाल. ती जादुई बास्केट आहे VTSX. आपण आतापर्यंत लक्ष देत असाल तर इथे आश्चर्यकारक वाटण्यास
घेण्यासारखे काहीच नाही. हा टोटल स्टॉक मार्केट इंडेक्स फंड आहे, जो अमेरिकेतील जवळजवळ प्रत्येक सार्वजनिकरित्या ट्रेडिंग कंपनीचा त्यामध्ये समावेश असतो. भारतामध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी वगैरे पाहतो. याचा अर्थ असा आहे की देशभरातील सुमारे 3700 व्यावसायिकांचा एक छोटा भाग आपल्याकडे असेल. यामुळे ती एक खूप मोठी आणि वैविध्यपूर्ण गुंतवणूक ठरेल. हा एक लो कॉस्ट इंडेक्स फंड आहे. अशा प्रकारे 100% समभागांची म्हणजेच इक्विटी किंवा स्टॉकची मालकी असणे हे एक अतिशय आक्रमक गुंतवणूकदाराचे द्योतक मानले जाते. आपण या टप्प्यामध्ये असणे आवश्यक आहे. आपल्याकडे अनेक दशके शिल्लक आहेत. या पुढील दशकांमध्ये तुम्ही टीमची गुंतवणूक ध्येय वाढवतच नेणार आहात आणि बाजारातील चढ उतारांना काही फरक पडणार नाही, कारण आपण घाबरून जाणे टाळाल तरच स्पर्धेमध्ये टिकून राहाल. कदाचित आतापासून 40 वर्षांनी किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओवर निवृत्तीचे दिवस जगत असाल, तेव्हा तुम्हाला हा प्रवास सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी बॉन्ड इंडेक्स फंड जोडावासा वाटेल, तेव्हा त्याचा विचार आतापासूनच करा. यापूर्वी आम्ही या कल्पनेचा शोध लावला होता की आर्थिक संकटे हा केवळ बाजार चक्राचा एक भाग आहे आणि सर्वोत्तम परिणाम केवळ या संकटावर स्वार होऊन येतात. आपण त्यांचा अंदाज लावू शकत नाही आणि आपण त्यांची वेळ देखील सांगू शकत नाही. आपल्या गुंतवणुकीच्या कारकिर्दीत आपण अशा गोष्टींचा अनुभव घ्याल, परंतु जर आपण मानसिकदृष्ट्या पुरेसे खंबीर असाल तर आपण अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकता. आपण बाजाराचा नीट अभ्यास जर केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याकडे उपलब्ध सर्व गुंतवणूक प्रकारापैकी शेअर्स कालांतराने सर्वोत्तम कामगिरी प्रदान करतात. दुसरी कोणतीही गुंतवणूक मालमत्ता त्याच्या जवळ सुद्धा येत नाही. हे खरं आहे का? याचा आढावा घेण्यासाठी थोडा वेळ घेऊया. स्टॉक म्हणजे केवळ ट्रेडेड पेपरच्या छोट्या स्लिप नव्हे, तर तेव्हा आपल्याकडे स्टॉक असतो तेव्हा आपल्याकडे प्रत्यक्ष व्यवसायाचा एक भागच असतो. यापैकी बऱ्याच कंपन्यांचा आंतरराष्ट्रीय विस्तार झालेला आहे, ज्यामुळे शेअर्सच्या रूपाने आपण जगभरातील सर्व बाजारपेठांमध्ये भाग घेऊ शकता. या अशा कंपन्या आहेत ज्या त्यांच्या ग्राहक पायाचा विस्तार आणि सेवा करण्यासाठी अविरतपणे काम करणाऱ्या लोकांनी भरलेल्या आहेत. हे व्यवसाय अतिशय अतितायतीच्या स्पर्धायुगात कार्यरत आहेत. येथे थोडीशी चूकसुद्धा स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवते. VTSAX हा इंडेक्स फंड असल्याने कोणत्या कंपन्या यशस्वी होतील आणि कोणत्या अयशस्वी ठरतील याची चिंताही आपल्याला करावी लागणार नाही. जसे आपण पाहिले आहे की ते स्वतःचे संतुलन साधत असतात. 100% परतावा देणाऱ्या स्टॉकचा पोर्टफोलिओ हा परतावा तुम्हाला VTSAX आपल्याला प्रदान करू शकतो. अभ्यासांती हे सिद्ध होणे इतके आपल्याकडे आकडे देखील आहेत. तथापि जर आपण स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी पुरेसे सक्षम नसाल किंवा परिस्थिती प्रतिकूल असताना आपण घाबरलात तर तुम्ही नक्की बुडणार आहात हे निश्चित. पण हे मानसिक अपयश असेल, हा मालमत्ता वर्गाची नकारात्मक बाजू नसेल. अभ्यास असा दर्शवतो की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 100% स्टॉक्स ठेवण्यापेक्षा 75 ते 90% स्टॉक आणि 10 ते 25% बॉन्ड ठेवले तर तुम्हाला वाढीव परतावा मिळण्याचे निर्देशात येणार आहे. खरंच हे इतकं सोपं असू शकते का? होय, मी 1975 मध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली. त्यावेळी VTSAXची निर्मिती अद्याप झाली नव्हती, परंतु जानेवारी 1975 पासून जानेवारी 2015 पर्यंतच्या या 40 वर्षात S&P 500 निर्देशांकाने वार्षिक 11.9% वाढीचा दर गाठलेला होता. वर्षाला फक्त $2,400 म्हणजे दरमहा $200 गुंतवलेले होते आणि 2015 पर्यंत ते $15,15,542 इतके असते. त्याच काळात $10,000 एक रक्कमी गुंतवणूक ही $8,97,905 एवढी झाली असती. दुर्दैवाने मी त्यावेळी ते इतके करणे इतका हुशार नव्हतो, पण हा माझ्या 19 वर्षाच्या मुलीसाठी मी तयार केलेला संपत्तीचा एक सोपा मार्ग आहे. आपली सर्व अंडी एका मोठ्या आणि वैविध्यपूर्ण टोपलीत ठेवा. जेव्हा शक्य असेल तेव्हा अधिक गुंतवणूक त्यामध्ये जोडा आणि त्याबद्दल
विसरून जा. पुढचा मुद्दा लेखक सांगतात की तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक जोडाल तितके तुम्ही लवकर लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता. वेल्थ प्रिझर्वेशन पोर्टफोलिओ. आपण जेव्हा गुंतवणूक उद्दिष्ट गाठून निवृत्तीच्या वयाला पोहोचता तेव्हा तुम्हाला गरज असते ती जमवलेल्या गुंतवणुकीचे जतन करण्याची. आता आपल्याला आपल्या गुंतवणुकीचे विभाजन करून ठेवावे लागते जेणेकरून विशिष्ट गरजांसाठी आपण विशिष्ट गुंतवणूक वापरांमध्ये काढू शकतो. जसे की ह्या वैविध्यपूर्ण गुंतवणुकीमध्ये आपल्याला विशिष्ट रक्कम बाजूला ठेवावी लागते. या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. वर्ष 2 वर्षांनी तुम्हाला वारंवार तुमच्या पोर्टफोलिओचे पुनर्गठन करावे लागेल. सकारात्मक पण आक्रमक गुंतवणूक प्रकार आपल्याला निवडावा लागेल. आता तुम्ही निवृत्त झालेले आहात आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहात. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे आता निवृत्त झालेले आहोत. आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये काही गोष्टी आवर्जून ठेवतो. त्या कोणत्या ते आता पहा. 75% समभाग इक्विटी VTSAX व्हॅनगार्ड टोटल स्टॉक मार्केट इंडेक्स फंड. 20% रोखे म्हणजेच बॉन्ड VBTLX म्हणजेच व्हॅनगार्ड टोटल बॉन्ड मार्केट इंडेक्स फंड. रोखे काही उत्पन्न प्रदान करतात, समभागांची अनिश्चितता कमी करतात आणि थोडी आर्थिक सुरक्षितता प्रदान करतात. 5% रोख रक्कम आम्ही आमच्या स्थानिक बँकेत ठेवतो. तुम्ही वाटप तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक विचारांशी जुळून घेऊ शकता आणि तशी गुंतवणूक करू शकता. आपण भारतात राहतो, आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि बॉन्ड्स वगैरे याचा विचार करू शकता. मित्रांनो, श्रीमंतीकडे यशस्वी वाटचाल करायची असेल तर संपत्ती निर्मिती आणि टिकवणे या दोन्ही गोष्टीचा समतोल साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. JL कॉलिन्स यांचे द सिम्पल पाथ टू वेल्थ या ग्रंथातील संपत्ती संचयन पोर्टफोलिओ ही संकल्पना आपल्याला या मार्गदर्शनासाठी अमूल्य ठरते. आपली सर्व अंडी एका टोपलीत ठेवून विसरून जाणं हा मंत्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अतिशय परिणामकारक ठरतो. गुंतवणूक साधनांचा योग्य संच तयार करून जास्त गुंतवणूक करत आपण लवकर लक्ष्यपूर्तीकडे कसं जाऊ शकतो हे आपण या व्हिडिओतून जाणून घेतलं आहे. आता वेळ आली आहे या संकल्पनांचा वापर करून आपल्या संपत्ती संचयन पोर्टफोलिओची वाटचाल सुरू करण्याची. लक्षात ठेवा, योग्य गुंतवणूक आणि संपत्ती संचयन हेच तुमच्या यशस्वी भविष्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. तुमची श्रीमंतीकडे जाणारी वाटचाल यशस्वी हो हीच आमच्याकडून शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे मागील व्हिडिओसुद्धा पहा. आणि मित्रांनो, जुळून राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया वेगळ्या प्रकारच्या व्हिडिओत. धन्यवाद.